मी सगळ्यांची नावं घेतली तर आता जरा गर्दी वाढते, पण तुम्ही सगळेजण आलात आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली। आपला सर्वांचा सतत आभारी आहे। भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी आपले सर्वांचे आभार व्यक्त या ठिकाणी व्यक्त होतो। आपली नाळ आपल्या नेत्याबरोबर जोडलेली आहे, ही याची पोचपावती आहे। भारतीय कामगार कर्मचारी महासंघ Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear bhai, happy birthday to you। पुण्याच्या नगरविलेचे वरती घेऊ नका, मान्यवर अजून स्टेजवर आहेत, त्यांना जरा खाली उतरू द्या प्लीज। भारतीय कामगार कर्मचारी महासंघ की ओर से मैं तहे दिल से आप सबका स्वागत करता हूं इस कार्यक्रम में। और ये बात बिल्कुल मैं इसलिए भी, बिकॉज इट शुड गो टू द मैनेजमेंट, इट शुड गो टू द इंडस्ट्री, इट शुड गो टू एवरी पर्सन हु इज कनेक्टेड विद द मैनेजमेंट एंड यूनियन, and they always think, which Dada has mentioned over here, मैनेजमेंट और यूनियन मतलब हिंदुस्तान पाकिस्तान होता है। मैनेजमेंट का मतलब ये होता है कि बस ये कुछ देने के लिए ये नहीं है, बस लड़ना पड़ता है, लड़ना पड़ता है, ये तो बात सही है, लड़ना पड़ता है, पर लड़ने का तरीका जो है वो अलग अलग होता है। यहाँ जो 13 कंपनी के जो यहाँ महानुभाव आए हुए हैं, उनके प्रतिनिधि आए हुए हैं, उनको औद्योगिक शांतता पुरस्कार ये बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है। मेरे एक उनकी पत्नी आई हुई है, मेरे एक बहुत करीबी सहयोगी बापू ठाकुर और उनकी पत्नी यहाँ आई है, मेरी बहन है, बहुत सारे हैं, सबके नाम लेना जरूरी है और मैं सबको मिलने वाला हूँ, आप चिंता ना करिए। हमेशा की तरह दादा ने जैसे कहा, ये बात बिल्कुल सही है कि हमेशा हम स्टेडियम में मिलते हैं, 10-15 हजार के तादाद में हम सारे मिलते हैं और मैं सबको मिलके जाता, लेकिन पूरे विश्व में कोविड ने, कोरोना ने सारे जो नियम थे वो सारे तोड़ दिए। और अगर आपने एक बात नोट किया होगा, बहुत सारे जो शांतता पुरस्कार के विजेता है या हमारे यहाँ कमेटी बैठती है, ये फेस वैल्यू से ये पुरस्कार नहीं होता। उसकी काय सांगाल, आज 37वा वर्धापन दिन आहे आणि भाईंचा वाढदिवस आहे, आपण सोबत आहात, 37 वर्ष आपण त्यांची वाटचाल पाहिली, काय सांगाल? भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या सर्व कामगारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। आणि 37 वर्ष झाली आमच्या युनियनला, आमच्या परिवाराला। आमचा कामगार क्षेत्र हे आमचं परिवार आहे, भाईंचं, माझ्या सर्व फॅमिलीचं, आणि ह्या सर्व कामगारांना मी ह्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देते। मला माहिती आहे सध्याची परिस्थिती खूप खराब असून सुद्धा आपल्या लोकांनी ज्या पद्धतीने काम चालू आहे आणि ज्या पद्धतीने सगळं टिकवलेलं आहे, त्याच्यासाठी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कामगारांचे खूप खूप आभार मानते आणि आज कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते। आपण कामगार क्षेत्रात काम करता आहात, आपण संस्थेच्या मार्फत पण काम करता, आपण अनेक सामाजिक कार्य देखील करताय, त्याबद्दल थोडंसं काय सांगाल आपल्या संस्थेबद्दल? संस्था हा विषय माझा वेगळा आहे, कारण ती माझं एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि मी ते माझ्या मुलींना घेऊन मी एक NGO चालवते। आत्ताच एक्सश्रम महाराष्ट्राने मला पुरस्कार पण दिला, मी खूप खूप आभारी आहे त्यांची, मीडियाची, आणि माझ्या कामाला आता खूप लोक चांगला प्रतिसाद देत आहेत। उम्मीद एक कोशिश ही माझी संस्था आहे आणि त्या संस्थेतर्फे माझं काम चालू आहे आणि ते अखंड असंच चालू राहील। शेवटचा प्रश्न, आता काय शुभेच्छा द्याल? आज वर्धापन दिन आहे, तसेच आज महाराष्ट्र दिन देखील आहे, समस्त कामगार वर्गाला काय शुभेच्छा? महाराष्ट्र दिनाच्या सर्व कामगारांना, बंधू भगिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा। कामगारांचा सर्व परिवारांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा। आज कामगार दिन आहे आणि सगळ्यांनी खूप
उत्साहाने साजरा करा. येणारा काळ हा आपल्यासाठी खूप चांगला असेल. आप क्या संदेश देना चाह रहे हैं जो आज मजदूर दिवस मनाया है और आपके संगठन द्वारा जो मजदूर दिवस का उद्देश्य है वो क्या है? मेरा ये उद्देश्य ये एक ही है, जो आज का दिन मज़दूरों के लिए है, आज उनका सेलिब्रेशन है. और भाई का बर्थडे है वो तो अलग बात है, बट भाई खुद मज़दूरों के लिए है. तो ये दो चीज़ें एक साथ आती है. ये हमारा भी सौभाग्य है कि हम मज़दूरों के साथ उनका भी दिन, जो वो इतनी साल भर मेहनत करते, इतने सालों से मेहनत करते, जो इतना प्यार हमारे परिवार को देते हैं, तो ये सौभाग्य है हमारा कि हम उनका बर्थडे और मज़दूरों का एक स्पेशल दिन साथ में मना सकते हैं. के द्वारा काफ़ी लोगों को सम्मानित किया गया है. वो जो सम्मानित व्यक्ति है उनका क्या योगदान रहा है? इधर आए हुए सारे लोगों का मराठा महासंघ के लिए और हमारे परिवार और भाई की ज़िंदगी में बहुत बड़ा सम्मान है सब लोगों का. कोई बहुत दूर दूर से आए हैं, अपना परिवार आज एक स्पेशल दिन अपना परिवार छोड़ के इस परिवार के साथ सेलिब्रेट कर रहे हैं. तो सम्मान करने के लिए जो बड़े लोग हैं उनका तो सम्मान हुआ ही है, बट जो सारे लोग आज आए हैं हमारे लिए इतने दूर दूर से, उनका सबका सम्मान करते हैं. थैंक यू सो मच. आजचा जो आमचा कार्यक्रम झाला सर्व उत्कृष्ट झाला. हॉलमध्ये जागा राहिली नाही, इतका उत्कृष्ट. प्रत्येक वर्षी आम्ही ओपन गार्डनमध्ये करतो कामगार भवनमध्ये, आणि तिथे चढ उन्हाळा असल्यामुळे किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळे आम्ही हॉलमध्ये केला. पण हॉल आम्हाला जाणवलं की आमच्या कार्यक्रमाचा हॉल अपुराच पडणार आहे. कुठलाही हॉल झाला तर तो अपुरा पडणार आहे. भविष्य काळात आम्हाला विचार करावा लागेल, पुन्हा होता तिथे आम्ही कार्यक्रम घेणार असं आम्हाला वाटतं. एकमेव युनियन आहे ती आयएसओ प्राप्त आणि नंबर 1ची युनियन आहे. तसंच आज महाराष्ट्र दिनानिमित्त काय संदेश द्यायला कामगार? आम्ही सांगतो आमच्या बाईंची जी पद्धत आहे किंवा बाईंचं जे प्रिन्सिपल आहे, सर्वप्रथम कंपनी जगली पाहिजे. कंपनी जगेल तरच कामगार जगू शकेल. हे जे आमच्या बाईंचं धोरण आहे ते धोरण घेऊनच आम्ही काम करतो आहोत आणि प्रत्येक कंपनीमध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आणि त्याला कारण फक्त भाई जगताप आहेत आणि त्यांची शिकवण आहे. आणि या दिनानिमित्त मी तमाम कामगारांना शुभेच्छा देतो या महाराष्ट्र दिनानिमित्त. आणि सांगू इच्छितो जेवढ्या युनियन असते संघटना त्यांना सांगू इच्छितो, हे प्रिन्सिपल भाई जगतापांचं यांचं प्रिन्सिपल कंपनी, प्रथम कंपनी, नंतर कामगार, तिसरी युनियन, हे तंत्र जर बाळगलं तर सर्व ठिकाणी आपण यशस्वी ठराल यात मात्र शंका नाही. एक तर वर्धापन दिनासंबंधात आमच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची 37 वर्षे कंप्लीट झालेली आहेत. आणि त्याबरोबरच महाराष्ट्राचं हे कामगार दिन आहेच. ह्या विशेष ह्याच्यामध्ये आमच्या जे कामगार हृदय सम्राट आमदार भाई जगताप यांचं वाढदिवस पण आम्ही साजरा करत असतो नेहमी. आणि तो सर्व कामगार मिळून आज तुम्ही हे बघतच असाल सर्व उत्सव, तर सर्वांनी मिळून एक साजरा केलेला आहे. आणि तो आनंदाचा, सर्व आमच्या कामगारांच्या दृष्टीने तो आनंदाचाच क्षण आहे. सर काय आज काय संदेश द्याल, काय सामाजिक संदेश द्याल याच प्लॅटफॉर्मवर युनियनच्या बद्दल? मी एवढंच सर्वांना सांगेन की कामगारांच्या पाठीशी सर्व जे कामगार नेते आहेत किंवा ह्यांनी सर्व युनियननी पाठीशी उभं राहण्याची जरुरी आहे. कारण आता 4 कोड येत आहे, काही नियम चेंज होत आहेत, लेबर लॉज चेंज होत आहेत. त्याच्यामध्ये कामगारांना सर्वांच्या एकत्रितपणाचं फार जरुरी आहे.